नमस्कार. मराठी माणसावर कविता लिहिलेली आहे. मी स्वतः लेखक आहे. ठीक आहे. मी कुठून कॉपी पेस्ट केलेली नाही आहे. मी स्वतः ती कविता लिहिलेली आहे. मराठी माणसाने कविता ऐकावी, मनाला लावून घेऊ नये आणि राग मानू नये. ठीक आहे. कविताला सुरुवात करतोय. ठीक आहे. राग मानू नका प्लीज, मेहरबानी करून. प्रॅक्टिकल आहे, सत्य परिस्थिती आहे. ओके. मी मराठी आहे, त्याचा मला अभिमान आहे. मी मराठी आहे, त्याचा मला गर्व आहे. ठीक आहे. सिंहाच्या जबड्यात टाकून हात, मोजिले त्याचे दात, ही मराठी जात. मी कधीही कोणाला पाठ दाखवून पळणारा नाही. मी छातीवर वार झेलणार, पण कोणाच्याही पाठीमागे अविश्वासाचा सुरा भोकसणार नाही. मी कणखर, मी जिद्दी, ही माझी ओळख. मी मराठी आहे, त्याचा मला गर्व आहे. पण सध्याचे मराठी लोक काय करतात? राग मानू नये, वाईट वाटून घेऊ नये आणि मनाला लावू नका प्लीज, मेहरबानी करून. ओके. मी मराठी आहे, त्याचा मला गर्व आहे. मी श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने लोकांकडे भिका मागतो आणि त्याला वर्गणी हे नाव देतो, कारण मी मराठी आहे, त्याचा मला गर्व आहे. ठीक आहे. मी 11 रात्र श्री गणेश मूर्तीसमोर 11 रात्र जागतो. ते का जागतो ते मला माहीतच नाही, कारण मी मराठी आहे, त्याचा मला गर्व आहे. मी म्हणजे मीच. मी कोणालाही मोजत नाही, कारण मी मराठी आहे, त्याचा मला गर्व आहे. मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घरात लावतो आणि त्याच घरात दारू पिऊन पत्नीला व मुलांना मारहाण करतो, अर्वाच्य शिवीगाळ करतो, कारण मी मराठी आहे, त्याचा मला गर्व आहे. मी म्हणजे मीच. मी कोणालाही मोजत नाही, कारण मी मराठी आहे, त्याचा मला गर्व आहे. मी परप्रांतीयांना, परजातीयांची इज्जत करतो, पण मराठी माणसावर विश्वास दाखवत नाही, कारण मी मराठी आहे आणि त्याचा मला गर्व आहे. मी श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने दारू पिऊन 11 दिवस धिंगाणा घालतो. 11व्या दिवशी डीजेवर नंगा नाच नाचतो. ज्याला नाचायला येत नाही त्याला खेचून नाचवतो, कारण मी मराठी आहे, त्याचा मला गर्व आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला टी शर्ट घालून, बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला टी शर्ट घालून डान्स बारमध्ये जाऊन रांडांसोबत हातात हात घालून नाचतो. त्या गोष्टीला मी अभिमानाची गोष्ट समजतो, कारण मी मराठी आहे, त्याचा मला गर्व आहे. मी दरवर्षी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांसोबत त्यांच्या मागे धावपळ करतो, त्यांचे झेंडे लावतो, त्यांचे बॅनर लावतो. ज्यांचं स्वतःचं अस्तित्व दुसऱ्या पक्षावर निर्भर आहे, त्यांच्या आदेशाला देवाचे आदेश मानून त्यांच्या मागे धावपळ करतो, त्यांची गुलामी करतो, कारण मी मराठी आहे आणि त्याचा मला गर्व आहे. मी म्हणजे मीच. मी माझ्या नेत्याच्या आदेशाला देवाचे आदेश समजून सरकारी मालमत्तेची तोडफोड करतो, जाळपोळ करतो, कारण मी मराठी आहे आणि त्याचा मला गर्व आहे. मी कधीच कोणाची ऐकत नाही. मी सतत तक्रारी करत असतो, कारण मी मराठी आहे, त्याचा मला गर्व आहे. ठीक आहे. आता पुढे दुसऱ्या पार्टमध्ये असे माझे 5-6 पार्ट आहेत या कवितेवरती. पुढे 5-6 पार्टमध्ये अजून वेगवेगळ्या गोष्टी येणार आहेत, प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. याच्या पुढे पण भरपूर गोष्टी येणार आहेत. तर कृपा करून एक कविता ऐकावी आणि मला सांगावं की मी चुकलोय की मी बरोबर आहे, आणि मनाला लावून घेऊ नये, राग मानू नये. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.